स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर मान्यश्री राजेंद्र गावडे साहेब आणि डॉक्टर ईशान्य विनायकजी यांना विनंती असेल आपण यायचं आहे. दोन्ही डॉक्टर साहेबांना विनंती आपण यायचं या ठिकाणी. आपल्या शुभ हस्ते पराभूत झालेल्या संघाचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून आपण मान्यश्री राजेंद्रजी गावडे साहेबांना पाहू शकतायत. त्यांच्या जोडीला डॉक्टर ईशान्यजी विनायकजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चंदनसारच्या परिसरातून आपण त्यांना पाहिलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते पराभूत झालेल्या संघाचा जो सन्मान आहे तो सन्मान पराभूत झालेल्या संघाचा जो सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. संदीप सर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो त्या ठिकाणी मात्र उल्लेख केला जाईल. Man of the match goes to Mr. Dipesh Lokhande. He is the man of the match. दीपेश लोखंडेला पण मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे, ती जर्सी या ठिकाणी देणार आहोत. 7 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या आणि 1 षटक टाकून 1 सफलता मिळवली, 4 धावा दिल्या. सो तो ठरला या मॅचचा हिरो. OTU मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर ऑफ द मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो खेळाडू आहे दीपेश लोखंडे. या खेळाडूला आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, गेम चेंजर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे. तो पुरस्कार मात्र इथे या ठिकाणी दिला जातोय, सन्मान केला जातोय दीपेश लोखंडे या खेळाडूचा. चर्चा आपण दीपेश लोखंडेशी 2 मिनिटं करणार आहोत. मी डॉक्टर साहेबांना विनंती करेन सर आपण व्यासपीठावरती जाऊन पुन्हा एकदा स्थान पण व्हावं. दीपेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. घरची मैदान आहे, घरचं स्पर्धा आहे, घरच्या स्पर्धेमध्ये थोडासा दबाव प्रेशर सर्व काही गोष्टी असतात मैदानावरती, परंतु त्या झुगारून तुम्हाला मैदानावरती खेळ करायचा असतो तर ही गोष्ट तुझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची होती. बाकी खेळाडूनं तुला खूप छान सपोर्ट केलाय, त्याबद्दल काय सांगशील? मला सपोर्ट केला त्यांनी म्हणून मी ही चांगली इनिंग खेळलो. थँक्यू सो मच. तर दीपेश लोखंडेंना आपण पाहिलं. त्यानंतर संदीप सर मैदानावरती जे पारितोषिक आहेत विजय मामांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक आपण व्यासपीठावरती देणार आहोत. जॉन मोहम्मद, दीपेश लोखंडे, मंगेश म्हात्रे, सतीश, निशू म्हात्रे आणि अनिकेत यांनी थांबायचं आहे. एका बाजूला फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोड्याच वेळात उल्लेख करतो मी. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 1 धाब्याची पेनल्टी लागली आहे. याचं कारण की त्यांचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला नाही. तुम्हाला नियमावली सांगायला नको, तुम्हाला याआधीच सर्व नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहे. जॉन मोहम्मद यांच्याकरता 500 रुपये, दीपेश लोखंडे 700 रुपये, मंगेश म्हात्रे 100 रुपये, सतीश यांच्याकरता 200 रुपये, निशू म्हात्रे 100 रुपये आणि अनिकेत सडमाके यांच्याकरता 200 रुपये. वळूया मॅचकडे. फक्त एक खेळाडू येईल दीपेश आमच्या व्यासपीठावरती येईल, बाकी ते कॅल्क्युलेशन करून तुम्ही सर्वांनी घ्यायचं आहेत. दयानंद पाटील कुठे असतील तर आपण यायचं आहेत. मॅचच्या दिशेने पुण्यात आपण जाऊयात, पुण्यात आपण पुढे प्रस्थापित होऊयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्राचे समालोचक म्हणून एक गोड आवाज ज्यांचा आपण सातत्यपूर्वक पाहिलेला आहे ते संदीप गावड सर सध्या जॉईन आहेत. ओव्हर टू संदीप सर, एक गोड आवाज त्यांचा आपण ऐकणार आहात. दयानंदजी पाटील आपण या ठिकाणी यायचंय. धन्यवाद धनंजय पाटील आणि त्याचबरोबर अजित जे अतिशय चांगलं समालोचन या ठिकाणी करताना आपल्याला दिसले. वळूया आपण मॅचकडे. रुपेश गोलंदाज मार्गावर. स्ट्राईक इनकडे बॅटर निलेश होता आणि त्याला बीट करून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. प्रेक्षकांच्या माहिती करता हा जो मॅच सुरू झालाय हे 2 टीम आमने सामने येतात. एका बाजूला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी आणि दुसऱ्या बाजूला आई ग्रुप परेटपाडा असा हा मॅच या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. टॉस जिंकलाय आई ग्रुप परेटपाडा टीमने आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा, कारण बॅटिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय म्हणूनच योग्य तो निर्णय पंचाने आमच्यापर्यंत दर्शवलाय. अतिरिक्त धाब्यानिशी धावसंख्या पुढे सरकली. धावफळकावर धाबा आहेत त्या 6 धाबा. 4 चेंडूंची समाप्ती झाली, 6 धाबा आणि फ्री हिट असेल. आता मुक्त फटका खेळण्याची संधी बॅटरला मिळेल. उघडा डोळे बघा नीट, पडणारा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय पाहूया. डाऊन द लेग. आता लेग स्टंप सोडून जातो हा चेंडू. नियंत्रण गोलंदाजाचं दिसत नाही, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या
हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय प्राप्ती नरेश पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अक्रन घेऊन टाक. वाईट बॉलचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. धावसंख्या 7. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा बरेचसे मान्यवर आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारच्या या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल रुपेश शासा. फुलटॉस बॉल कंबरेपेक्षाही वर चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. हा आलाय दमदार शानदार वजनदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अजूनही फ्री हिट कंटिन्यू असेल कारण याआधी सुद्धा बघितलं तर फ्री हिट होता. आता सुद्धा फ्री हिट आहे. कमरेपेक्षाही जास्त वर होता. भीमर चेंडू होता आणि त्यामुळेच पंच अगदी योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्कोर मोजून 14. धावसंख्या धावपळकावर 14. पहिले षटक प्रगतीपथावर. शॉर्ट बॉल. ह्या चेंडूला आता हुक केलाय. चेंडू हवेत आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक कुणी नव्हता. अंतिम क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 2 धावांचा फायदा झालाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयास होता आणि त्याच्यामध्ये हा मोठा अपघात झालाय. विकेटचं झालंय पतन. लागलाय पहिला धक्का. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 1 मिनिट थांबवतो. जान मोहम्मद वीरेंद्र सर जान आपण यायचं आहेत. हे 500 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र दिले जाईल. मी विजयजी करत मामांना विनंती करेन हे 500 रुपयाचं प्राइज आहेत ते आपण जान यांना देऊयात. त्याच्यानंतर दीपेश लोखंडे. दीपेश लोखंडे 750 रुपये आहेत. दीपेश आपण यायचंय. 16 धावा सरलेत. त्यानंतर मंगेश म्हात्रे. मंगेश म्हात्रे नाही आहेत. मंगेशचं आपण 100 रुपयाचं पारितोषिक दीपेशकडे देऊयात. आणि सतीश यांच्यासाठी 200. निशू म्हात्रेसाठी 100 आणि अनिकेत 200. एक कोणतरी आपण कॅल्क्युलेशन करून घ्या. ते सतीशला 200, अनिकेतला 200 आणि निशूला 100 रुपये. ते तुम्हाला तिथे मात्र डिवाइड करायचं आहेत. पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात. जॉईन आहेत संदीप सर. विकेट पडलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के लागलेत आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. याआधी धावबाच्या स्वरूपात बाद झालाय आणि आता विकेट किपरने एक चांगला झेल टिपलाय. अगदी खाली झेल होता आणि तो त्याने टिपलाय. लागलाय धक्का नंबर 2. 2 गडी बाद. धावसंख्या 16. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. काही चांगली गोलंदाजी होतोय आणि तितकीच चांगली गीतं लागली जात आहेत. ज्या पद्धतीने विकेट मिळाली, षटकार लागला, चौकार लागला, वाईट बॉल पडला तरी गीतं वाजले जात आहेत. ही खासियत आहे या स्पर्धेची. आणखीन मी कालच्या दिवसात म्हटलं होतं की पहिली अशी क्रिकेटची स्पर्धा आहे ज्या 5 दिवसाची जरी स्पर्धा असली, 6 दिवसाची जरी स्पर्धा असली तरी डे फायटर म्हणजेच रनर अप, फायटर रनर अप, डे रनर अप ही ट्रॉफी सुद्धा पहिल्यांदाच मी बघितले. कुठेच अजूनपर्यंत अशा प्रकारचं आयोजन नव्हतं आणि अशा प्रकारच्या ट्रॉफीज कुठेच मी पाहिल्या नव्हत्या. काय मनामध्ये संकल्पना येत आहेत. खरोखरच तारीफ करावी तितकीच कमी. या स्पर्धेचे संयोजक आणि मुख्य आयोजक विजय घरत साहेबांशी. विजय मामा घरत चषक 2024 मध्ये आता सूचित करायचा होता. गोलंदाजी मार्गावर बदली गोलंदाज जर आपण बघितलं तर त्याचा पहिलाच बॉल डॉट टाकला गेलाय. उमेश गोलंदाजी मार्गावर. 1 धावेची पेनल्टी याआधी लागली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. स्लॉक करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू टर्न घेतोय. लेग ब्रेक केलं होतं. खाली राहताना चेंडू दिसलाय. लेग बाईटचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 17 धावा. ऑफ स्टॉपर शफल झालाय. चेंडूला उडवलाय मिड विकेट पट्ट्या बाहेर. इन टू द स्टँड. 6.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. पुढचा बॉल, ओ चांगला बॉल प्रथमेश ओघे म्हणजेच बंटी याच्याकरता 3 षटकारांसाठी विशाल पाटील आणि अनिकेत म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय आणि विजय मामा घरत साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय षटकारांच्या हॅट्रिक करता. सध्या तो चेंडूला मिस करतोय आणि नुकताच मराठी दणका मिलिंद शिंदे साहेबांकडून धनंजय पाटील यांच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. वळी आपण मॅच कडे. ओ व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. लगातार 6 षटकार जर बॅटर ठोकतोय बंटी ओघे जर ठोकतोय तर त्याच्याकरता 6000 रुपयाचं 10,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय विजय मामा घरत साहेबांकडून. आणि अर्थातच कॅमेरामॅन पुन्हा एकदा अतिथी कक्षाच्या दिशेने वळत आहेत. मिलिंद शिकिनी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक धनंजय पाटील जे समालोचक आहेत त्यांच्याकरता हे दिले जात आहे. इथे 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा. 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 23 धाबा झालेत. आता आमचे करेक्शन करतायत डीजे मास्टर. 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल तिसऱ्या षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय. चेंडू हवेत आहे. इनर एज लागले आणि लागलाय मोठा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 23 गॉन. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा थँक्यू. हा मान्यवरांची आपण खरटऱ्याचा. या मंचावरती झालेलं आहे. आदरणीय चंदन सरचे मेहुलजी मोने साहेब देखील आपल्यामध्ये पोहोचत आहेत. त्यांचे वडील आदरणीय सुरेशजी मोने साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. वेलकम, सहर्ष स्वागत आहेत. मी संदीप गावड सरांना विनंती करतो सर आपण जायचं आहे. आपल्यासाठी मिलिंदजी किनी नेहमीच कलाकारांसाठी प्रेम असणारे असं एक व्यक्तिमत्व आहेत. शिवसेनेचे आपण पाहिलं खरा टाळा प्रमुख आहे मिलिंदजी किनी साहेब मराठी दणका यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं प्राइज आहेत ते सध्या मात्र दिले जात आहेत. ही भेट आहेत आणि महत्वाचं आहे. समालोचनासाठी आपण जो उत्साह आहे तो वाढवण्याचं काम करतात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून आपला आभार असणार आहेत. व्यासपीठावरती मान्यवरांचंही आगमन झालेलं आहे. सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय विजयजी घरत मामा यांच्या शुभ हस्ते आपला काही वेळामध्ये सन्मान देखील आहेत मान्यवरांचा तो देखील आपण करणार आहोत. ओव्हर टू संदीप सर. थँक्यू धनंजय. मिडल स्टंपवरचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने वळवलाय. काय चांगला क्लास पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषे पार. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळत आहेत 4. चौकार. नाही कशाचा त्याला तोटा. मिलिंद दादा नावाला मोठा. थँक्यू. एक पारितोषिक आलं. आणखीन एक पारितोषिक येतं. हेमंत पाटील एलपी कोपरी गावचे आहेत. त्यांच्या माध्यमातून 3 चौकार किंवा 3 षटकार जर कोणी ठोकले कोपरी संघाचे खेळाडू तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहेत. संदीप सर. स्ट्राईक इन कडे रोहिदास पाटील अर्थातच हरेश्वर पाटील स्क्वेअर कटचे बादशाह आणि त्यांचे बंधू खेळतायत. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलं होतं. चेंडू बॅटची कड चाटून यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जातोय. एकही धाव मिळत नाही या चेंडूवर. सध्या 2.3 चेंडूची समाप्ती झाली आहे आणि धावफळकावर आहे त्या 27 धाबा. 27 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहताय तुम्ही विषय आई ग्रुप परेड पाडा टीमचा खेळाडू. पुन्हा एकदा छेडलाय. स्कोअर कटचा फटका खेळला असता तर कदाचित 4 नाही तर 6 धाव मिळाल्या असत्या बॅटरला. 1च धाव मिळाली. म्हणूनच चेंडूच्या रेषेत येऊन चेंडूला खेळणं फार गरजेचं आहे. शॉर्ट सिलेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नो बॉलचा सुद्धा इशारा आहे. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलचा इशारा पंचांद्वारे होतोय. मला वाटतं ओव्हर स्टेपिंग झालंय. या दाखवतात पंच. क्रीजच्या बाहेरून गोलंदाजी करताना दिसलाय आणि त्यामुळेच नो बॉल घोषित केलाय. फ्री टसल. धावसंख्या 29. मुक्त संचार आता केला जाईल काय.
ओ चेंडूला उडवलाय, ब्लॉक होल मधून चेंडूला खोदून काढलाय, फ्री हिट आहे, एक धाव मिळाली बंटी या खेळाडूला. दुसरे धाबे करता तो वेगाने पुढे सरकतोय. पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. या 2 धावांची धावसंख्या झाली आहे ती 31 धावा, 31. विजय मामा चषक 2024 मध्ये बरेचसे मान्यवर आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. इतकी चांगली प्रसिद्ध असलेली क्रिकेटची ही स्पर्धा आहे. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं तरी सुद्धा बॅटरने लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला उडवलाय. 2 धावा मिळत आहेत बॅटर प्रथमेश ओघे याला. बंटी या टोपण नावाने जास्त प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. या 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. षटक सुरू आहे ते 3रं आणि 3ऱ्या षटकाचा जर विचार केला तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आई ग्रुप परेडपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. स्विंग अँड मिस. आता आत वळणारा चेंडू मिस केलाय बंटी या खेळाडूने. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीमची धावसंख्या 3 गडी बाद 33 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा चंदनसर नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विजय मामा चषक 2024. वेलकम बॅक सर्वांचं पुण्यात सहर्ष स्वागत आहे. यानंतर होणारा मॅच श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि अगेन्स्ट खानिवडेच्या अगेन्स्ट असेल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहेत. आपल्या टीमच्या जर्सी आहेत त्या जर्सी तुम्हाला घेऊन जायचं आहेत. बरोबर 4 षटकानंतर टॉस केला जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण या दिशेने यात. 4थं षटक मैदानावरती मार्गस्थ आहेत. पुन्हा संदीप सर जॉईन आहेत. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय विकास. संघाचा विकास करायचा आहे त्या उद्देशाने तो चेंडू त्या ठिकाणी टाकतोय आणि जगडून ठेवला एका चांगल्या बॅटरला. कोपरी म्हटलं तर त्याच कोपरी गावातून एक अनमोल रत्न जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं डिसेबल क्रिकेटमध्ये आणि सध्या तरी अहमदाबाद येथे असिस्टंट कोच म्हणून डिसेबल क्रिकेटमध्ये भूमिका अदा करतायत. इंग्लंडचा संघ दौऱ्यावर आलाय या भारताच्या आणि आता बॅटर आक्रमक होतोय. मिळत आहेत 6 धावा. ओव्हर द मिड विकेट एरिया यूथ 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. स्कोर मूव्स ऑन 39. 39 धावा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला ऑन साइडला उडवलाय. ना इक्का दुक्का, सीधा 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 छक्का. थँक्यू. रोहिदास पाटील, हरेश्वर पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यांच्यासाठी एक पारितोषिक आहेत. मिलिंदजी किनी साहेब, शिवसेना मराठी जनता शाखा प्रमुख खराटर यांच्या माध्यमातून 3 6 ला 500 रुपयाचा प्राइज आहेत. तिथून कोपरेगावचे हेमंत पाटील एलपी यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहेत. 2 6 बॅक टू बॅक 2 इन रो मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि सध्याच्या घडला सर रोहिदास पाटील यांची बॅट मैदानावरती बोलू लागला. अगदी बरोबर. धाव संख्या 45 आणि रोहिदास खेळतो बिंदास्त. आता थोडासा तो लय मध्ये आलाय. जसं आपण अनमोल रत्न रवींद्र पाटील सरांचा उल्लेख केला. भरत पाटील जो आपल्याला MPL मध्ये खेळताना दिसला आणि नुकताच रॉकी ग्रुप चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्याला बाईक मिळाली तो खेळाडू सुद्धा या मॅचला बघतोय. बरेचसे चांगले अनमोल खेळाडू आहेत कोपरी गावामध्ये आणि त्याच्यामधीलच हे खेळाडू सध्या परफॉर्मन्स देत आहेत. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. ऑन साइड वळवलंय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. 2 धावा मिळवतोय रोहिदास. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 47 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. या 2 बॉल मध्ये लक्ष असायला हवं की 50 तरी पार झाली पाहिजे. काय करतायत. रणनीती चांगली असायला हवी परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. मला आठवतंय मागच्या वर्षात आई ग्रुप परेडपाडा टीमने चांगला परफॉर्मन्स दिला होता या स्पर्धेमध्ये आणि त्यांचे खेळाडू सुद्धा उत्तम दर्जाचा खेळ दाखवण्याकरता सज्ज आहेत. पुढचा बॉल हा ओव्हर पिच बॉल. चेंडूवर हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला अखेरीस विकेट मिळाली रोहिदासची.
गॉन. आले रसिक चंदन सारखा बात भरलाय विजय करत मामा चषक चंदन सारखा बात भरलाय विजय करत मामा चषक विजय मामा चषक विजय करत मामा चषक विजय मामा चषक विजय करत मामा धावसंख्या धावपळकर जर आपण बघितली तर ती आहे 47 धावा. आज रजनीश हा सुद्धा एक वरिष्ठ खेळाडू आहे, परंतु 40 प्लसचे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स देताना दिसले. आकडा आलाय 47चा, म्हणूनच आठवण झाली एक खेळाडूची. नेदरलँडचा एक खेळाडू होता येनी क्लार्क, जो वयाच्या 47व्या वर्षी एक दिवसीय मॅच खेळला साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध. पूर्व आफ्रिका विरुद्ध त्याने तो मॅच खेळला होता आणि ते धावसंख्या आहे ती 47. स्ट्रायकिंगकडे अज्जू. सरळ बॅटने खेळायचं होतं, ॲलिमेशन तितकं खास नव्हतं. बॅकवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू गेलाय, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची तो घाई करतोय. पाहता पाहता आता ही विकेट सॅक्रिफाईस केली जाते. विकेटचं झाले पतन. धावसंख्या धावपळकावर झाली आहे 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे आई ग्रुप परेडपाडा या टीम समोर. 49 इज द टार्गेट. कैलास काकांची आम्हाला साथ आगरी सेनेशी अतूट नात विजय मामाची न्यारीच बात समाजकार्य करतो हा दिन रात. कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे. कैलास काका आधार आमचा माणूस थँक्यू. लाखात आहे. आपल्या व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मी आदरणीय सन्मान्य विजयजी घरत साहेब मामांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व सूरजजी मोने साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज सूरजजी मोने साहेब, मेहुलजी मोने साहेब यांचे उर्फ डॅनी भाऊ अशी त्यांची ओळख आहेत. चंदनसार बौद्धवाड्याच्या परिसरामधून आपण पाहिलेले आहेत. मेहुलजी मोने देखील आपल्याला पाहायला मिळतात, सध्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचेच पिताश्री सध्या आहेत सूर्यजी मोने साहेब. त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. मायची ही शॉल आहे ती मात्र त्यांना दिली जात आहेत. स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना हे सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह मात्र आज या व्यासपीठावरती देतोय. थँक्यू सो मच सूर्यजी मोने साहेब. डॅनी सर आपल्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर मेहुलजी मोने साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत सन्मान करूयात. आदरणीय विजयजी घरत मामा या स्पर्धेचे आयोजन करते, त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व मेहुलजी मोने साहेब. एक गोड व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून सुरुवातीला क्रिकेट देखील खेळले गेले आहेत, परंतु आज आपण पहिला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि सध्या त्यांचा आपण पहिला तर व्यासपीठावरती सन्मान आहे, तो सन्मान केला जातोय. त्यानंतर सुनीलजी सोनार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आदरणीय व्यक्तिमत्व सुनीलजी सोनार साहेब आपणाशी विनंती करेन आपणही पुढे यायचं आहेत. आपलाही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या तत्पूर्वी श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर या. कॅप्टन प्लीज कम फास्ट. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर सुनीलजी सोनार साहेबांचा सन्मान होतोय. त्यानंतर सोनूजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक युवा म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं नेहमीच ते सोनू जाधवजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खानिवडे जर्सी परिधान करावी लागणार आहेत. यापूर्वी आम्ही म्हटलं गेलेलं आहे दोन्ही संघाचे कर्णधार येतील त्यावेळी टीमच्या जर्सी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. संतोष वळवे आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधा. टीमच्या जर्सी दिल्या जातील. सोनू जाधव, त्यानंतर मोनिश दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही आपण व्यासपीठावरती सन्मान करूयात. मी विजयजी घरत मामा यांना पुन्हा विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व मोनिशजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व मोनिशजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायची आपण पाहिलं तरी शॉल आहे ती मात्र दिली जात आहेत. स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहिलं तर विजय मामा चषक 2024च्या माध्यमातून त्यांना पण हे सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा विजयजी घरत मामांच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. संदीप गावड सर सध्या आहेत तिथून नटॉस का बॉस मध्ये जॉईन. टी शर्ट घालून कॅप्टन आपण या. टॉससाठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी येतील. एका बाजूला मॅच सुरू राहील, मॅच थांबवू नका. विनंती असेल आता कॉमेंट्री बॉक्समध्ये एक बदलाव करतो आम्ही. जिंकण्याकरता 49 धावांचं लक्ष असेल आई ग्रुप परेडपाडा या टीमला आणि त्यांचे 2 बॅटर उतरलेत. 49 धावांचं टार्गेट आहे.
श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमने 48 धावा बनवल्या. एक धावाची पॅनल्टी सुद्धा लागले फिल्डिंग करणाऱ्या टीमला पहिल्या डावामध्ये. म्हणजे असे टार्गेट असेल 48 धावसंख्येचं, 50 धावांचं असेल, 50 धावांचं टार्गेट असेल. लक्षात घ्या, 50 धावांचं टार्गेट असेल. आई ग्रुप परेडपाडा टीमला अतिरिक्त खेळाडू तुमचा पहिला बॉल पडण्याआधी आला नव्हता, त्या कारणाने ही पॅनल्टी लागले. टॉससाठी दोन्ही कॅप्टन आलेत. मान्यवरांपैकी आता मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांना, धनंजय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस बॉक्स मध्ये आदरणीय सुरेश मोने साहेब, डॅनी भाऊ, आपणास विनंती असेल आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. सोबत मेहुलजी मोने, आपणासही विनंती असेल. सर्व मान्यवर आहेत, सुनीलजी सोनार, सोनू जाधव आणि मोनीजी, आपणा सर्वांना विनंती आपल्या शुभस्य केला जाईल. टॉस, महत्वाचा टॉस होईल शिरगाव स्पोर्ट शिरगाव अगेन्स्ट कानिवडेचा संघ, जो श्रीरामचा कानिवडेचा संघ, तिथून आपल्याला पाहायला मिळेल. मोठे साहेबांच्या शुभ असं टॉस या ठिकाणी होतोय आणि टॉस बॉक्स मध्ये त्यांना आमंत्रित करतोय. फुल टॉस बॉलवर 6 धावा प्राप्त केल्यात. पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय. मोठे साहेबांना विनंती करतो, प्लीज आपण टॉस साठी या. आणि लक्षात घ्या कॅप्टन, एका बाजूला V24 आहे आणि दुसऱ्या बाजूला अग्रिसेना. सुनील घरात आहेत आणि दुसऱ्या बाजूला घनश्याम भोईर आहेत. कॉलिंग कोण करत आहे? सुनील घरात कॉलिंग करत आहेत, जे श्रीराम स्पोर्ट्स खांडुडे टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूला V24 फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला अग्रिसेना. मोठे साहेबांना विनंती करतोय आपण कॉइन उडवावा. V24 फाउंडेशन असा उल्लेख केलाय आणि जास्तीत जास्त मी जेव्हा येतो ना तेव्हा V24 येतंय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये जा. फक्त आम्ही निर्णय जाणून घेतो कॅप्टनचा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा माझ्याकडून सुद्धा. कॅप्टन सुनील, टॉस तुम्ही जिंकलायत, निर्णय काय असेल? फिल्डिंग. किती उत्साहित आहात ही स्पर्धा खेळण्याकरता? दरवर्षी आम्ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्साहित असतो. आमचा तिसरा वर्ष आहे इथे. पण अनेक वर्ष पराभव हाती लागलाय, आता विजय तुम्हाला मिळवायचा आहे, त्याकरता काय रणनीती आहे? आता खेळाडू चेंज केले आहेत, नवीन नवीन यंग खेळाडू आलेत, बघूया आता. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दुसऱ्या बाजूला घनश्याम आहेत. घनश्याम, टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती, पण आता टॉस हरले तर बॅटिंग करावी लागेल. ही स्पर्धा म्हणजे तुमच्याकरता किती महत्वाची स्पर्धा आहे? नाही, या स्पर्धेची म्हणजे खूप आतुरता असते. म्हणजे विजय मामा चषक पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे विचार केला ना, ते एक नामांकित स्पर्धा आणि ही मोठी स्पर्धा म्हणजे खेळण्याचं आम्हाला भाग्य भेटते. तर मी श्रेय देईन विजय मामा यांना आणि पूर्ण त्यांची टीमला की अशा प्रकारची स्पर्धा या विभागामध्ये होणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या तरी मामाला मी आभार मानेन की अशा प्रकारच्या स्पर्धा आमच्यामध्ये ग्रामीण क्रिकेटर्स आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे, त्यामुळेच प्रत्येक खेळाडूला हवे असतात त्या घाडामोडी. इथे टॉस झालाय, टॉस जिंकलाय श्रीराम स्पोर्ट्स कांदिवली टीमचे कॅप्टन सुनील घरत यांनी आणि टॉस जिंकून त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते श्रीराम स्पोर्ट्स शिरगाव संघाला. होणारा पुढील मॅच आपण काही वेळेमध्ये बघणार आहोत. थेट आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्राचे नामवंत युवा समालोचक, कोपरी गावातील बहुमूल्य युवा समालोचक मिस्टर धनंजय पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू, मनापासून आभार आहेत. आपल्यामध्ये उपस्थित झाल्यात अग्रिसेनेच्या महिला अध्यक्ष सौभाग्यवती रुपालीताई पवार यांचं आगमन झालेलं आहे. रुपालीताई, आपलं स्वागत आहे. त्यांच्या जोडीला संदेशजी पवार साहेब यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही आपण करूया दुपारच्या सत्रामध्ये. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आलेल्या मान्यवरांचं आपण करूयात या व्यासपीठावरती. इथून स्वागत आहेत. मैदानावरती आता जास्त वेळ जाणार नाही त्याची विनंती आहे. एक षटकाचा खेळ आहे तो बरोबर इथून मैदानावरती संपला गेलाय. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर 11च्या घरामध्ये आहेत. पाठलाग 50 धावेचे आहेत. 50 मैदानावरती करायचे आहेत. दुसरं षटक घालण्यासाठी मैदानावरती गोलंदाज झाले आहेत मिस्टर समीर कासार यांना आपण पाहत आहेत. वन ऑफ द बेस्ट म्हणजे खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक चांगला परफॉर्मन्स समीर कासारानं देखील मैदानावरती दाखवलाय. तो समीर मैदानावरती आलाय. 50 धावेचा जो पाठलाग आहे तो आई ग्रुप परेडपाडा संघाला या मॅच मध्ये करायचा आहे. परेडपाडा जर आपण पाहिलं तर थोडंसं बाजूने गेलो याच दिशेने तर परेडपाडाचं गाव आहे. दुसऱ्या बाजूला आपण याच थोडंसं बाजूने गेलो तर इथून कोपरीचं गाव आहे. तिथून श्री सत्यनारायण
जो स्पोर्ट्सचा जो बीचा संघ आहे तो आपण मैदानावरती पाहतायत आणि समीर मैदानावरती आलायत. पण समीर कशा प्रकारे गोलंदाजी करेल एक आठवण आहे. म्हणजे याच मैदानावरती अमरजीत दादा रामाई आमच्या जोडीने आहेत. पण याच मैदानावरती समीरचा रेकॉर्डही चांगला आहे. त्याने एका स्पर्धेमध्ये विजय मामा चषकामध्ये त्या स्पर्धेमध्ये एक सर्वोत्तम गोलंदाजीचा चांगला प्रदर्शन आहे तोही दाखवला होता. तर तोच समीर कासरे सध्या मैदानावरती आहेत आणि ओपन संघाच्या विरुद्ध म्हणजे कित्येक वेळेला आपण गोलंदाजी करताना समीरलाही पाहिलेलं आहे. पण समीर कशा प्रकारे गोलंदाजी करेल की परेड पडा त्याला फेस करेल हेही पाहण्यासारखं असणार आहेत. धावा धावफलकावरती 11 आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती पण आता रेडी आहेत समीर. दुपारच्या 17 पण सध्याच्या घडीला पाहतायत. टाइम्स महत्वाचा आहे, वेळ खूप महत्वाचे आहेत. राईट ओव्हर द विकेटने पहिला बॉल स्टंपच्या बाहेर आहे परंतु तिथून मात्र पंचाने सांगितलं नो बॉल. झाकीर सर मैदानामध्ये सध्या पहिल्या बॉलवरती सांगतायत नो बॉल आलाय. यांचा पुढचा येणारा बॉल आहे तो बॉलही मैदानावरती असेल फ्री हिटचा. धावसंख्या डबलच धावसंख्या घेतली होती त्या बॉलवरती 3. धावसंख्या धावफलकावरती 12. 12 ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळतं. समीर कासारे मैदानावरती रेडी आहेत. गोलंदाज फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटचा बॉलचा मात्र पुरेपूर समाचार नाही घेऊ शकले. थोडंसं बॉलला बाहेर घेऊन गेले. चांगला बॉल मैदानावरती अद्यावत करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर हाताळण्याचा प्रयत्न समीर कासारे करतायत. तेही आपल्यामध्ये असलेले ते कुशल नेतृत्व तो दमखम आहेत तेही दाखवण्याचा प्रयत्न करतील. दुसऱ्या बाजूला मैदानावरती 2 बॅटर आहेत. एका बाजूला उमेश आहे दुसऱ्या बाजूला कल्पेश आहेत तेही दाखवणार आहेत. तेही आपली बॅटिंग मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतील. पहिला चेंडू मैदानावरती चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय. षटकातील पुढचा बॉल चांगली लेन बेटर लेन या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाजी मात्र मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि बहुधा खेळाडू आहेत म्हणजे आपल्या ग्रामीण विभागामध्ये आहेत. त्या ग्रामीण विभागामध्ये एक थोडीशी कुठेतरी कमतरता आहेत. ती कमतरता ही आहेत ऑफ स्टंपच्या बाहेर ज्यावेळी चेंडू हाताळतात ना त्यावेळी भरपूर सारे बॅट्समॅन बीट होत आहेत. ज्यावेळी चेंडू तुम्ही तर दुसऱ्या तिसऱ्या स्टंप वरती फिनिश करतायत तिथून भरपूर वेळा बॅट्समॅन सिक्सर आणि चौकाट होत आहेत. ही कुठेतरी खंत आहेत ती मैदानावरती भरून काढणं बॅट्समॅनला गरजेचं आहे. चांगला बॉल पुन्हा तर सबमरिंग डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर बेटर लेन ठेवत आहे. म्हणून मी म्हटलं ना तुमच्यापर्यंत जर या मैदानावरती सिक्सर मिड विकेट लॉंग ऑन डीप बॅकवर्ड स्कोर लेग या डिशन येत असतील मग तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला तुमचा टप्पा सुधारायचा आहे. तुम्हाला तुमचा टप्पा आहे तो ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळायचा आहे. पहिल्या आतापर्यंत अमरजीत दादा राम सांगतायत पहिल्या 3 बॉलवरती बेटर लेन ही मैदानावरती तर सध्या मेंटेन केली गेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 13. समीर कासारे पुन्हा रेडी ओव्हर द विकेट. चांगला बॉल थोडीशी आपण पाहिलं तर आता बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. म्हणून म्हटलं ना समीर यांचा तो वारंवार उल्लेख का होतोय तर ओपन संघाच्या विरुद्ध देखील समीरची कामगिरी चांगली राहिली आहे. ग्रामीण विभागामधून कोपरी संघ श्री सत्यनारायण क्रिकेट क्लब संघासाठी खेळण्याचा अनुभव आहे. मग ज्याप्रमाणे भरत पाटीलचा उल्लेख झाला हरेश्वर पाटीलचा उल्लेख झाला राजेश ओगे असतील यांच्या जोडीनं ते क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. अनुभव सर्वोत्तम पर्याय आहेत. परेडपाडा आहे नो डाऊट अबाउट पण परेडपाड्याला थँक्यू सो मच सुरेश मोने साहेब मेहुलजी मोने साहेब मनापासून आभार आहेत. आपण आलात त्याबद्दल आपल्या पुण्याचा मनापासून आभार आहेत. लोवर पुलटस बॉल त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथून पुढे आल्यात. बॉलला अडवलाय हर्ष पाटील. चेंडूवरती आता चेंडूला गॅदर करतायत. पाठीमागे विकेट किपर निलेश पाटील यांना आपण पाहिलं चेंडूला मात्र अडवत असताना 1 धाव आली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. या षटकातील विचार केला तर 5 बॉलचा खेळ आहे तो आतापर्यंत मैदानावरती संपला गेलाय. टाइम पाहणं गरजेचं आहे. 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 5 मिनिटं 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 बॉल टाकायचे आहेत अन्यथा 1 खेळाडू तुम्हाला मध्ये घ्यावा लागेल. टाइम रूल रेग्युलेशन खूप गरजेचं आहे आणि क्षेत्ररक्षणी म्हणजे कर्णधार म्हणून आपण एखाद्या संघाचा उल्लेख करतो पण कर्णधार कधी 11 नसायला हवेत. एक कॅप्टन फ्रंटला असायला हवा. तो संघाला नेहमी मार्गदर्शन करेल. तो संघाला पुढे घेऊन जाईल आणि ज्या संघाचं कॉम्बिनेशन असतं ना म्हणजे एक कर्णधार असतो तो संघ व्यवस्थित प्रॉपररित्या वेळेवरती जाण्याचा प्रयत्न करतो. शेवटचा बॉल आहे समीर कासारे या षटकातील. लोवर पुलटस बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न पंचाने मात्र तिथून सांगितलं नो बॉल. चेंडू सीमारेषे जवळ चाललाय. बॉलला अडवलायत. फेकी छान झाल्यात परंतु नो बॉल. +1 आल्यात. 2 आल्यात. 2 धावा इथून मात्र आता वाढल्या गेल्यात. पंचांनी आता थर्ड अंपायरकडे रेफर केल्यात. नितेश कदम सर आता बिझी होणार आहेत. इंटरेस्टिंग कहाणी आहेत. धावा धावफलकावरती मात्र
नो बॉल नाही आला तर 1, नो बॉल आला तर 2 आणि आणखीन 1 बॉल टाकावा लागेल. ही कहाणी आहे. परंतु आता तिथून सध्या सावली क्रिएशन वरती पंच नितेश कदम सरांनी सांगितलं डेफिनेटली नो बॉल. नो बॉल आहे मैदानावरती. नो बॉलचा इशारा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नो +1 स्ट्राईक चेंज मैदानावरती आपण पाहिलेले आहेत. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या संघाच्या एकूण धावा 16 धावा. चला घाई करा, जास्त वेळ नाही जाणार. वेळ निर्णायक आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. समीर पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, फुलटच बॉल, त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला गॅप मध्ये. हर्ष पाटील चेंडूवरती मात्र वेगाने पुढे आले, बॉलला अडवलं, फेक केली, तोपर्यंत 1 धाव मिळाली. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आहेत तो मात्र या ठिकाणी योग्य रीतीने संपला गेलाय आणि 2 षटकांत धावफलकावरती धावा आहेत त्या 17. येणारे चेंडू असतील मैदानावरती इथून 12 आणि 12 चेंडूमध्ये समीकरण जर आपण पाहिलं तर 33 धावेंची जुनी गरज आहेत. 12-33चं समीकरण मैदानावरती आहेत. मॅच रंगेल. एक छोटीशी धून ऐकूया आपण डीजे ऑपरेटर सध्या जयदीप जे आहेत त्यांच्या माध्यमातून ऐकूयात संगीत. मैदानाला अर्जुनो दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक. थँक्यू. आणि काही युवा खेळाडू आहेत म्हणजे कोपरी संघामध्ये पहिला हर्ष आहेत, जितू आहेत, त्याच्यानंतर आधी आपण पाहिलं केतन पाटील यांना पाहिलं, आतिश पाटील यांनाही आपण पाहिलं, तिथून रजनीश पाटील अज्जू यांना आपणही पाहू शकतात. 12 चेंडूचे खेळ आहेत. 33 धावेंची मैदानावरती गरज आहेत. दोन्ही खेळाडू अजूनही मैदानावरती आहेत. उमेशी आहे आणि कल्पेशी आहे. आक्रमण पहिल्याच बॉलवरती, बॉलला मात्र फेकून दिले सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय मामा चषकातील सुपर डुपर हिट वाला सिक्सर. टॉप लेवलला. सामना अजूनही दुपारच्या सत्रामध्ये थोडासा आता सोपा होईल का हा प्रश्न आहे. 11 मध्ये 27 ची गरज आहे. दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. इथून बिखरले तर सामना संपला, निखरले तर सामना तुमच्यासाठी होणार आहे. 11 मध्ये 27 ची गरज. महत्वाचा बॉल हर्ष. ही लेन बेटर आहे, ही लेन बेटर आहे. चेंडू पाठीमागे चाललाय परंतु निलेश पाटील चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होतील का. चेंडू सीमारेषेच्या पार आर पार दमदार चेंडू निघून गेलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळता धावा 4 चौकार. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू. 10 चेंडूचा खेळ मैदानावरती अजूनही विचार केला 23 धावेंची मैदानावरती गरज आहे. 10 चेंडू 23 धावेंची मैदानावरती असेल गरज. आदरणीय व्यक्तिमत्व ॲडव्होकेट मल्हार तावरे साहेबांचं आगमन झालंय आणि भिवंडी परिसरातील उद्योगपतीमधून आपण ज्यांना पाहतायत ते विनेश कुमावत साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. हवेमध्ये खेळला फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात समीर कासार यांना आपण पाहिलं. भरपूर दूरवरती होते परंतु चेंडूवरती येण्याचा प्रयत्न त्यांचा चांगला होता. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर आता मात्र 2 ने वाढली गेल्यात. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 29. अजूनही आपण विचार केला तर 21 धावेंची मैदानावरती आहे गरज. या षटकातील बॉल फेकून झालं 3. 9 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती असणार आहेत. धावेंची गरज आहेत 21. फटका छानरित्या खेळला. चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा यूज इट सिक्सर. विजय मामा चषकातील सुपर 6 सारन. सारा भरलाय रे सामना आज यो रंगलाय रे. सामना आज यो रंगलाय रे. सामना आज यो रंगलाय रे. आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे. डिमांड भारी आयलाय रे. डिमांड भारी आयलाय रे. थँक्यू. अजूनही विजयासाठी 14 धावेची गरज आहे. 14 हव्यात. येणारे बॉल मैदानावरती आहेत 8. चांगला बॉल मैदानावरती आता टाकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला मिळत आहेत.
येणारे चेंडू आहे 7 बॉलमध्ये विजयासाठी 14 धावेची गरज. 12-33ची गरज असताना या षटकामध्ये धावा आल्या, म्हणून अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही किती मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळता हेही महत्वाचं आहे, आणि तुम्ही दिवसामधून किती मॅच अटेम्प्ट करतात हेही महत्वाचं आहे. शेवटचा बॉल, यावेळेचा लोअर फुल टच बॉल, त्याचा पुरेपूर समाचार. बॉलला पाठवले पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्ष पाटीलच्या विरुद्ध आक्रमण मैदानावरती केलं गेलं आहे आणि 6 धावेने धावसंख्याही मात्र वाढली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 42 42 धावा विजयासाठी 6 बॉल आणि 8 धावेंची आहे इथून गरज. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू. हर्ष पाटीलच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या गेला, म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला. तुम्ही किती मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळतात संघामध्ये, तुम्ही ज्यावेळी खेळतात. आता समीरचा उल्लेख झाला. समीर रेग्युलरली क्रिकेट आपण श्री सत्यनारायण क्रिकेट क्लब कोपरी संघासाठी खेळताना पाहिल्यात. त्यानंतर अलंकार यांनाही आपण पाहिल्यात, परंतु तिथून हर्ष यांना मैदानावरती आपण पाहिल्यात आणि त्यानंतर त्याच्या षटकामध्ये आलेल्या 25 धावाही आपण मैदानावरती पाहिल्यात. आता इथून शेवटचे 6 चेंडू आहेत, 8 धावेची गरज आहेत. जितू पाटील मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती दाखल झाल्यात. बाबू या नावाने मात्र प्रसिद्ध असलेला खेळाडू जितू मैदानामध्ये दाखल झाला. शेवटचे 6 बॉलमध्ये विजयासाठी 8 धावेची गरज. एक गोष्ट परेडपाडा संघासाठी महत्वाची काय आहेत, महत्वाची हीच आहेत. त्यांनी पहिल्या 2 षटकामध्ये धावा तेवढ्या नाही केल्या, पण तिसऱ्या षटकामध्ये धावा केल्या आणि त्याचं मुख्य कारण आहे दोन्ही बॅटर मैदानावरती राहिलेत. दोन्ही खेळाडू चांगली पार्टनरशिप मैदानावरती उभारलीत, त्याचं कारण मैदानावरती पाहायला मिळालं. शेवटचे 6 बॉलमध्ये 8 धावेची गरज. चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळतात. बॅट्समॅन मैदानावरती आपण पाहू शकतात. कल्पेश आणि उमेश यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कल्पेश यांच्या बॅटमधून आपण स्ट्रोक पाहिलेत. ओव्हर द विकेटने पहिला बॉल आपण पाहिलं तर पंचाने मात्र सांगितलं यस बिमार. नो बॉल मैदानावरती हाताळला गेलाय. इथून आता मात्र मैदानावरती पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. मोठ्या मॅचमध्ये खेळण्याचं तुमच्याकडे ते खास करून कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. मोठी स्पर्धा विजय मामा चषक आहेत, मग तयारी देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणातच करावी लागतात. कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कशा प्रकारे व्हॅरिएशन करायचं, हे क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे रूल्स आहेत, ते तुम्हाला अद्ययावत करणं गरजेचं असतं. फुलटच बॉल आहे, चेंडू मात्र कळला गेला हवेमध्ये. झेलची संधी तर नसेल, चेंडू मात्र आपण पाहिलं तर नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत 2 धावा त्या मैदानावरती इझिली घेतल्या जात आहेत. इथून आता समीकरण जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ आहेत आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. इक्वल बॉल टू इक्वल सिच्युएशन. नेक्स्ट मॅच असेल टीम श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे अगेन्स्ट श्रीगाव स्पोर्ट्स श्रीगाव. जय गावडे, विजय, महेश पाटील, घनश्याम भुईर, अजय. हवेमध्ये कळला चेंडू मात्र आपण पाहिला तर गॅप मधून निघून जाईल. यस, डेफिनेटली निघून जाईल. सीमा पार. मिळता धावा 4. दर्जेदार विजय मामा चषक सुपर हिट चौकार. थँक्यू. एका धावेची मैदानावरती आहे गरज या मॅचला जिंकण्यासाठी. परफॉर्मन्स चांगला राहिला तो आई ग्रुप परेडपाडा संघाचा आणि कारणही आहेत. एकही विकेट आतापर्यंत मिळवण्यामध्ये कोपरी संघाला यश लाभलं नाही. त्याचं कारण मैदानावर त्या 2 बॅटरने केलेली आतापर्यंत बॅटिंग चांगल्या प्रमाणामध्ये. फटका स्टायलिश स्ट्रोकने फिनिश केला जाईल का तर यस, डेफिनेटली. चेंडू मात्र निघून गेला सरळ सीमा पार. मिळता धावा 6 आणि हा मॅच फिनिश होत असताना मॅचला जिंकलाय टीम आई ग्रुप परेडपाडा संघानं. भरपूर काही गोष्टी श्री सत्यनारायण कोपरी बी संघाला शिकायच्या आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे मैदानावरती बॅटिंग करायची आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला इनिंग तिथून मात्र मैदानावरती सांभाळायचे आहेत. ह्या गोष्टी जर क्रिकेटमध्ये समजू शकले तर क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी यशस्वी व्हाल. हा मॅच मैदानामध्ये जिंकलाय टीम आपण पाहिलं तर आई ग्रुप परेडपाडा संघानं. परेडपाडा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आडलक टीम श्री सत्यनारायण संघ कोपरी बी आपल्याही मनापासून आभार आहेत. आपण